राम राम मंडळी. राम राम. तर आज देखा आमनी बकरी अशी फुगी जायची आणि ती बकरीला आपण घरगुती उपाय कर राहिलो आज. सोडा आणि गोड तेल. तर एकदम सोपा उपाय हवा आपला. मेडिकल जाणं काम नाही किंवा कुठे दवाखान्यात जाणं काम नाही. एक बाटलेले आहे त्यांना मग आपण जो सोडा आहे खावाना सोडा, तर तो सोडा आपण 10 ग्रॅम लिहिले आणि तो त्या बाटलीमा आपण असं भरिले त्याले बदली ना आणि त्याला मग तेल टाकाने. तेल साधारणतः 50 ते 100 ग्रॅम लेवाने आपण. तर तेल 50 ते 100 ग्रॅम, तुम्ही 50 ग्रॅम लिहिलं तरी चाली. आणि अर्धा ते पाऊण तास मला रिझल्ट लागे जास, कारण मी पहिले पण असा प्रयोग आम्ही करा होता. तिथले का बकरी फुगेल राहायला लगेच केल्यावर रिझल्ट. अर्धा ते पाऊण तास वाट देखाने तुम्ही. आणि जर अर्धा पाऊण तास मला नाहीच काही फरक पडणार मग तुम्ही मेडिकलवर जायचं आणि गोळी आणानी. पण आम्ही ज्यावेळेस आम्ही बकरी फुगली होती त्यावेळेस आम्ही हा प्रयोग करा होता, पण 100% रिझल्ट लागणार होता. तर देखा ते असं मिक्स करेली ना, असं हलायला वाणे त्याला 2-3 टाइम. अच्छा, असं चांगलं मिक्स करेल्या आणि व्यवस्थित तेल आणि तो सोडा मिक्स विजा आणि मग तो बकरीला आपले पाणी देवाने. देखा असं मस्त मिक्स विजायले. तुमच्याकडे सोडा जर नाही होणार तर तुम्ही नुसतं तेल जरी पाजत तरी चाली. तर चला ते बकरी पण तुम्हाला देखाडस मी आमनी बकरी. तर देखा ते है बकरी शे तिला ते आपण पोट भाजी दाखवू. देखा असा आवाज पोट फुगणं म्हणजे एक बकरी आहे. आई फुगी जायले आज तिला आपण पाज थोडस, पण ती केवळ थोडी नखरा कर राहील. थोडी अवघडच बकरी शेती आमनी. तिने असं वरमान करा. बेकारच बकरी, औषध पेतच नाही ती. तर थोडी अवघडच शेती, थोडस पिणी ती. अशा प्रकारे जर तुम्ही तेल आणि सोडा पाजा तर बकरी किल्ले का फुगेल राहील. देखू शकता तुम्ही. देखा तिनं पोट एकदम असं पाणी भरायला लागत. पोट जायला तिनं ढोल बी जायला ते पोट. आणि चारा तर बिलकुल खायला नाही ती. घ्या देखा चारा तिनं पुढेच तिने चाराच खायला नाही आज. ते असा घरगुती उपाय आम्ही करतोच. आमना छोटस शेळीपालन शे, त्या शेळीपालन आम्ही असं घरगुती उपाय करत राहतोच. तुम्हाला कसं वाटणार आई घरगुती उपाय आणि आम्ही शेळीपालन तुम्ही नक्कीच सांगा. चला मग राम राम.